नागपूरमधील हे 58 गावं, त्यापैकी जो आपला TSP एरिया आहे रामटेकमधील 34 गावाचा समावेश याच्यामध्ये केला आहे आणि उर्वरित तालुक्यामधील जसे मोदा, पारशिवनी, काटोल इतरही तालुक्यामधील गावांचा समावेश या अभियानांतर्गत आहे। आदिवासी बहुल गावाचा या अभियानांतर्गत समावेश आहे। यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कमिटी यामध्ये आहे। ह्या स्कीम त्या गावामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचे अभियानांतर्गत आम्ही वेगवेगळे कॅम्प आयोजित करून ते कायमद्वारे आम्ही त्या ज्या स्कीम आहे त्या इम्प्लिमेंट करण्याचा आम्ही आता सध्या सुरुवात केलेली आहे। नागपूरमधील हे 58 गावं, त्यापैकी जो आपला TSP एरिया आहे रामटेकमधील 34 गावाचा समावेश याच्यामध्ये केला आहे आणि उर्वरित तालुक्यामधील जसे मोदा, पारशिवनी, काटोल इतरही तालुक्यामधील गावांचा समावेश या अभियानांतर्गत आहे। आदिवासी बहुल गावाचा या अभियानांतर्गत समावेश आहे। यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कमिटी यामध्ये आहे। ह्या स्कीम त्या गावामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचे अभियानांतर्गत आम्ही वेगवेगळे कॅम्प आयोजित करून ते कायमद्वारे आम्ही त्या ज्या स्कीम आहे त्या इम्प्लिमेंट करण्याचा आम्ही आता सध्या सुरुवात केलेली आहे। नागपूरमधील हे 58 गावं, त्यापैकी जो आपला TSP एरिया आहे रामटेकमधील 34 गावाचा समावेश याच्यामध्ये केला आहे आणि उर्वरित तालुक्यामधील जसे मोदा, पारशिवनी, काटोल इतरही तालुक्यामधील गावांचा समावेश या अभियानांतर्गत आहे। आदिवासी बहुल गावाचा या अभियानांतर्गत समावेश आहे। यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कमिटी यामध्ये आहे। ह्या स्कीम त्या गावामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचे अभियानांतर्गत आम्ही वेगवेगळे कॅम्प आयोजित करून ते कायमद्वारे आम्ही त्या ज्या स्कीम आहे त्या इम्प्लिमेंट करण्याचा आम्ही आता सध्या सुरुवात केलेली आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।